नमस्कार, मी प्रदीप केळुसकर YouTube चॅनल तुमचं सहर्ष स्वागत। मी आहे आज सावंतवाडीत बॅरिस्टर नाथपै सभागृहामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे संमेलन भरते आहे, वार्षिक संमेलन। त्याकरता चला आपण जाऊया। तर प्रदीप केळुसकर YouTube चॅनलवर आता तुम्ही पाहणार आहात कोकण मराठी साहित्य संमेलनातील काही क्षणचित्र। चला तर कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या जिल्हा साहित्य संमेलनामध्ये जे आता संपन्न झालं, ज्याचं उद्घाटन सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं आणि यानंतरही काही परिसंवाद, काव्य संमेलन वगैरे कार्यक्रम आहेत। या संमेलनामध्ये या जिल्ह्यातील एक नवोदित साहित्यिक की प्रदीप केळुसकर यांनी हे खरोखरच त्यांची साहित्य निर्मिती ही चौफेर साहित्य निर्मिती आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। समाजातील विविध घटकांच्या ज्या सामाजिक संवेदना असतात, त्या सामाजिक संवेदना त्यांच्या प्रत्येक साहित्यामधून प्रकट होत असतात। त्यांच्या यूट्यूबवर जे काही त्यांचं लिखाण असतं, तेही लिखाण मी नजरेखालून वेळ काढतो तेव्हा माझ्या लक्षात येतात एखादा साधासुद्धा प्रसंग जरी घडला तरी त्या साध्यासुद्धा प्रसंगाची मांडणी इतकी ती अप्रतिम करतात की ते वाचन करत असताना जणू तो प्रसंगच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो। ही त्यांच्या लेखणीची ताकद आहे, त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो। यापुढेही त्यांनी त्यांचं लेखन असंच अविरतपणे चालू ठेवावं आणि अशाच प्रकारची त्यांची आणखी पुस्तकं प्रकाशित व्हावी जी आमच्यासारख्या वाचकांना वाचता येईल। धन्यवाद। नमस्कार, मी रामदास पारकर। आजच्या या कोमासाप म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाला आपण इथे सर्वजण एकत्र जमलो। पण खरं म्हटलं तर साहित्यिक काय असतात
आणि साहित्य म्हणजे काय असतं त्याच्यातील एक साहित्य आमचे प्रदीप केळुसकर हे आपल्यासमोर आता आलेले आहेत बरोबर. आणि त्यांनी शेकडो कथा म्हणायला हरकत नाही, आतापर्यंत 100 आता ते गाठणार. आणि त्याचं पुस्तकं पण गेली. पण पुस्तकं काय होतं आजकाल कपाटामध्ये म्हणजे आवड आहे पुस्तक वाचायची, पण आता मोबाईलवरती एवढं आहे की मोबाईलच्या विळख्यातनं बाहेर पडताना खूप असं कठीण होतं. आपण ठरवतो की आता रात्री हा पुस्तक वाचणार, मी घेणार. पुस्तक घेतलेलं असतं, आपण त्यांनी दिलेलं प्रेमाने पुस्तक घेतलेलं असतं, आणून ठेवलेलं असतं, पण ती पुस्तकं कपाटामध्ये ठेवतो आणि कपाटामध्ये संख्या वाढत जाते. त्याच्यातलं मी पण एक आहे. माझ्याकडे सुद्धा आता लाखो रुपयाची पुस्तकं आहेत, पण पुस्तकं वाचायला आता ते काल पाहिजे झालं. पूर्वी माहीत नव्हतं व्हॉट्सअप येईल, यूट्यूब येईल, फेसबुक येईल हे माहीत नव्हतं. तर त्यावेळेला वाचनासाठी म्हणून पुस्तकं खरेदी केली. लाखो रुपयापर्यंत माझी पुस्तकं खरेदी झाली. पण आज दुर्भाग्य आहे की त्या वेळातनं कुठचाच वेळ मला काढता येत नाही. पण त्याच्यातनं माझ्या डोक्यात एक संकल्पना आलेली की माझा मुलगा वैभव पारकर मी सांगितली, आणि पारकर स्टुडिओ या नावाने आमचा पारकर स्टुडिओ आहे. तर त्याच्यामध्ये मी प्रदीप केळुसकर हे माझे खूप जुने मित्र. तर त्याला म्हटलं केळुसकर साहेब माझ्या कपाटात पुष्कळ पुस्तकं आहेत, तसंच तुम्ही 2 पुस्तकं मला परत देणार आणि ती पण वाढत जाणार. तर त्याच्यापेक्षा आपण एक करूया काय, थोडासा खर्चिक बाजू आहे पण तरी पण तुमचं नाव भरपूर होईल. तर आपण ना यूट्यूबवरती तुमच्या कथांचं वाचन करा तुम्ही, आणि त्या यूट्यूबवरती आपण त्या देऊया. दर आठवड्याला भरपूर कथा ते लिहित असतात आणि ते त्यांना गॉड गिफ्ट आहे, त्याच्यामुळे ते लिहित असतात. तर एवढ्या कथा लिहिलेल्या होत्या की आम्हालाच माहीत नव्हत्या. आणि नंतर मग पारकर स्टुडिओच्या माध्यमातून वैभव पारकर हे त्यांचं जाऊन ऑडिओ रेकॉर्डिंग करतात आणि त्याला सुंदर असं म्युझिक देतात एडिटिंगमध्ये, आणि सुंदर असं त्याचं पोस्टर्स बनवतात, ज्याला आपण थंबनेल म्हणतो. आणि ते थंबनेल, त्याच्यातले असलेली म्युझिक आणि त्यांच्या कथा ह्या सगळ्यांचा त्रिवेणी संगम होऊन आपण जर ती कथा ऐकली, जर आपण हेडफोन लावून ऐकला तर आणखीन मजा येते. पण आपण जेवता सुद्धा फुल फॅमिलीला ते ऐकू शकतो, केव्हाही वेळ असेल त्याला फुल फॅमिली ऐकू शकते. पुस्तक मात्र नसतं. पुस्तक कसं होतं, पुस्तक आपण एकटाच वाचू शकतो, पण ही कथा आपल्याला ऐकायला मिळते. आणि आता तो जो जमाना असल्यामुळे त्या जमान्याचा फायदा प्रदीप केळुसकर यांनी घेतला आणि त्यांचं नावलौकिक एवढं झालं की दर आठवड्याला ते कथा सादर करतात. रविवारीच नसत तर रविवारी कथा सादर करतात. तर ते लोक वाट बघत असतात केव्हा एकदा रविवार येतो आणि त्या रविवारच्या कथा आम्ही ऐकतो. आणि एवढ्या अशा जिवंत कथा, जिवंत पोस्टर्स आणि जिवंत असं त्यांचं ते, म्हणजे पूर्वी बघा आपण त्यावेळेला टी व्ही नव्हता, त्यावेळेला रेडिओवरती आपण श्रुतिका ऐकायचो आणि श्रुतिकेतलं किंवा कथा वाचन ऐकायचो. तोच भास पुन्हा एकदा, तोच सर्व पुन्हा एकदा पारकर स्टुडिओच्या माध्यमातून वैभव पारकर यांनी ते जिवंतपणा आणला त्याच्यातनं. आणि त्या जिवंतपणाचं जे आहे ते मी तुम्हाला सांगत बसण्यापेक्षा तुम्ही प्रदीप केळुसकर नावाचा यूट्यूबवरती जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. आणि तुम्ही त्यांच्या दर आठवड्याला येणाऱ्या कथा आणि पूर्वीच्या कथासुद्धा अगदी मनमुराद ऐका. तुम्हाला नक्कीच त्यांची आवड लागेल आणि तुम्ही त्यांचे फॅन बनाल. आणि त्यांच्या या पुढील कार्याला माझ्या शुभेच्छा. जेणे कोणी माझो अजून चॅनल सबस्क्राईब करूंक नसात त्यांना माझी कळकळीची विनंती असा, तुम्ही कृपया माझो चॅनल सबस्क्राईब करा. प्रदीप केळुसकर यूट्यूब चॅनल लक्षात ठेवा. होय रे महाराजा. होय रे महाराजा.